मी अशी मोठी कढई घेतली. असं स्पेशल भांडा असायला पाहिजे असं काही नाही, कशामध्ये पण होऊ शकते. कुकरमध्ये बी करता तुम्ही, कढईमध्ये बी करू शकता. याच्यामध्ये थोडंसं मी रिफाईन आणि तूप टाकणार आहे. दोन्ही मिक्स करून हे मी थोडंसं गरम करायला ठेवते. थोडंसं तेल टाका. असं छान याला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आता मसाले घेतलेले आहेत. मी असे खडे मसाले घेतलेले आहेत. याच्यामध्ये मी तेजपत्ता पण टाकणार आहे. असं कडकडीत गरम झालेलं आहे आपलं. जिरं घालते मी. जिरे घातल्याच्या नंतर हे सगळे खडे मसाले याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. असे तुम्ही 3 ते 4 विलायची पण घेऊ शकता हिरवी. सगळे मसाले परतून झाले की हे अद्रक लसणाचा पेस्ट टाकायचा आपल्याला. जास्त कलर नाही बदलू द्यायचा, का आता आपल्याला भात असा म्हणजे पुलाव एकदम सफेद झाला पाहिजे. त्याचा कलर बदलला तर कलर वेगळा येते. हे असा कांदा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये. कांद्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. मी थोडे घेते दावत तांदूळ, म्हणजे दावतचा तांदूळच वापरण्यामध्ये खूप चांगलं आहे म्हणतात, तर बघ ते वापरून आज. तर हे मी असं तांदूळ घेतलेले आहात. इथं मी या गिलासानं 2 गिलास तांदूळ घेतलेले आहात. मी असं याला 10 ते 15 मिनटं भिजून घेतलेले आहात हे तांदूळ. असं कांद्याचा कलर बदलून गेलेला आहे. आता मी हे हिरवी मिरचीचा पेस्ट आणि थोडंसं हिरवी मिरची 1-2 चिरून ठेवलेली आहे ते टाकते. सोबतच एक छोटंसं टमाटर चिरून ठेवलं होतं ते पण टाकते. टमाटर एक 5 मिनटं शिजलं नाही व्यवस्थित, त्याच्यामध्ये चिकन आपल्याला मिक्स करायचं आहे. सगळं हे मिश्रण व्यवस्थित झालं की आपल्याला हे चिकन याच्यामध्ये 15 मिनटासाठी टाकायचं आहे. खूप छान असं मॅरिनेट झालं. एक 10-15 मिनटं, कमी जास्त अर्धा तास भिजवा. 15 मिनटात काही नाही होतं असं बोलतात की 15 मिनटात. अर्धा घंटा दही लावून ठेवलं तर खूप छान होते. असा कलर पण व्यवस्थित होते. असं साफ किती मस्त सफेद कलर आलेला आहे. असा एकनी पुलाव करायचा म्हणजे बिलकुल असंच राहिलं पाहिजे. तर याला आपल्याला आता थोडं 10-15 मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे खूप छान शिजलं. आता राहिलेलं थोडंसं ते भातासोबत होऊन जाईल. तर आपल्याला याच्यासोबत घालायचं आहे थोडासा गरम मसाला आणि असं 1 वाटी दही. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आता तांदूळ. तांदूळ मी 2 गिलास टाकले त्याच्यामध्ये आणि पाणी 3 गिलास टाकणार आहे. आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटासाठी. नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते. आणि मी चिकन घेतलेलं आहे 1 किलो. याला व्यवस्थित धुवून साफ मी दही लावलेला आहे आणि हिरवी मिरची, लसण, अद्रक लसण आणि हिरवी मिरची असा ठेचा करून मी याच्यामध्ये टाकलेला आहे. मी बनवणार आहे एकनी पुलाव. बघू शकता असा भात छान तयार आहे. आता आपल्याला थोडासा याच्यावर चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे. सोबतच थोडंसं हे पुदिन्याचे पत्ते पण टाकायचे आहेत. आणि हे कांदा करून ठेवलेला आहे, तळून ठेवलेला, ते पण थोडासा टाकून घ्यायचा आहे आपल्याला असं छान. आता हे पूर्ण तरीक्यानं एकनी पुलाव तयार आहे. आता सोबतच तुम्ही संगीता रेसिपीला सबस्क्राईब करू शकता. लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा.